सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांचे पत्रकार परिषद घेत खंडन केलंय। 4,000 कोटींचा घोटाळा सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्ती घेईन असं शशिकांत शिंदे यांनी सदर पत्रकार परिषदेत म्हटलंय। यालाच आता आमदार महेश शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय। उच्च न्यायालयाने हा घोटाळा सिद्ध केला असून त्यांना निवृत्ती घ्यायला लागणार नाही तर ते आपोआपच निवृत्त होतील असं म्हणत महेश शिंदे यांनी आरोप खरा असल्याचा दावा केलाय। पाहुयात काय म्हणालेत महेश शिंदे। मी सिद्ध करणारा कोण? सिद्ध कोर्ट करतं। सन्माननीय उच्च न्यायालयाने हा घोटाळा सिद्ध केलेला आहे। हा माझा आरोप नाही आहे। हा घोटाळा सिद्ध सन्माननीय उच्च न्यायालयाने केलेला आहे। मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो, ज्या वेळेला माझा तुमचा संबंध नव्हता, हा घोटाळा 2010 सालचा आहे। 2010चा घोटाळा 2014मध्ये मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हा उघडकीस आणला होता आणि तो घोटाळा उच्च न्यायालयांच्या निर्देशानुसार चौकशी होऊन त्यातले आरोप सिद्ध झालेत। सिद्ध झाल्यानंतर उच्च न्यायालयाची ऑर्डर जर आपण पाहिली तर उच्च न्यायालयाने म्हणलंय या दोषींनी घोटाळा केलेला आहे, यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी। मी केलेला आरोप नाही, मी केलेला हा उच्च न्यायालयाचा निर्देश जो दिलेला आहे ते मी जनतेच्या पुढे मांडलेला आहे। मग त्यांना आता निवृत्ती घ्यावी लागेल का राजकारणातून? निवृत्ती ऑटोमॅटिकच होणार आहे। साधी गोष्ट आहे। ज्या 20-22 वर्ष ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं